राधिका गाडीतून उतरताच तिची पावले जड झाली. तिचे हृदय धडधडत होते आणि तिच्या डोळ्यात एक विचित्र भीती चमकत होती. ग्रामीण मातीत वाढलेली ती निष्पाप मुलगी, जिच्यासाठी शहर आतापर्यंत पुस्तकांच्या आणि चित्रपटांच्या कथांपुरते मर्यादित होते, आज ती त्याच शहरात एका नवीन आयुष्याच्या उंबरठ्यावर होती. तिने संकोचून तिच्या साडीचा पदर डोक्यावर ओढला, जणू काही ती या अपरिचित जगापासून स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात तिच्या जाऊबाईने तिरक्या हास्यासह तिला टोमणे मारले. अरे वा, ही तर नवीन वधू अगदी एखाद्या ग्रामीण चित्रपटातून आलेली दिसतेस. जर हातात भांडे असते तर ते चित्र आणखी खरे वाटले असते. तुला पाहून असं वाटतं की जणू संपूर्ण गाव तुझ्यासोबत आलं आहे. तिच्या बोलण्याने सर्व नातेवाईक हसू लागले, तर राधिका शांतपणे डोके खाली करून उभी होती. पण आत खोलवर तिचे हृदय रडत होते. तिचा चेहरा शांत होता. आत पाऊल ठेवताच राधिकाला असे वाटले की जणू ती दुसऱ्याच जगात प्रवेश करत आहे. थंडगार संगमरवरी फरशी, चमकणारे झुंबर आणि मोठे सोफे तिला तिच्या गावातील घराची आठवण करून देत होते, जिथे मातीचे अंगण होते, भिंतींना चुन्याने पोतलेले होते आणि छताला लटकणारे कंदील दररोज संध्याकाळी घराला प्रकाश देत होते. तिला प्रश्न पडला की मी या घराशी जुळून घेऊ शकेन का? पहिल्याच रात्री जेव्हा सर्व नातेवाईक निघून गेले आणि घर शांत झाले, तेव्हा राधिकाचे डोळे अश्रूंनी भरले. ती अंथरुणावर पडली, पण तिला झोप येत नव्हती. तिच्या जाऊचे टोमणे आणि नातेवाईकांचे हास्य तिच्या कानात घुमत होते. तिने गावातील सुनबाई मूर्ख नसतात हे सर्वांना दाखवून देण्याचा निश्चय केला. सकाळ होताच ती लवकर उठली, सवयीनुसार अंघोळ केली, प्रार्थना केली आणि मग स्वयंपाकघरात गेली. मोलकरीण तिथे आधीच भांडी घासत होती. राधिका म्हणाली, काकू, मी आज स्वयंपाक करेन. मोलकरीण घाबरून म्हणाली, नको, मालकीनबाईने मनाई केली आहे. तुम्हाला त्रास करून घेण्याची गरज नाही. तेवढ्यात तिची जाऊ आत आली आणि हसत म्हणाली, अरे सुनबाई, इथे गावासारखं नाहीये. इथल्या सुना स्वयंपाकघरात डोके टेकून कष्ट करत नाहीत, त्या आरामात राहतात. तुम्ही फक्त स्वतःला व्यवस्थित ठेवा. तिच्या बोलण्यात गोडवा कमी आणि व्यंग जास्त होते. राधिका काहीही न बोलता हसली, पण तिचे मन दुखावले होते. जेव्हा सर्वजण नाश्त्याच्या टेबलवर बसले, तेव्हा राधिका गपचूप एका कोपऱ्यात उभी राहिली. तिच्या सासऱ्यांनी वर्तमानपत्र खाली ठेवले आणि म्हणाले, अरे सुनबाई, तुम्ही बसा ना, हे घर आता तुमचेही आहे. राधिका हळूहळू बसली, पण तिची जाऊ लगेच म्हणाली, बाबा, राहू द्या. तिला अजूनही आपल्या सवयी शिकायच्या आहेत. ती तिच्या गावच्या सवयी इतक्या सहजासहजी सोडू शकणार नाही. वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण झाले. दिवस जात राहिले आणि राधिकाला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी घरी स्वतःची तुलना होत असल्याचे जाणवू लागले. जर ती स्थानिक भाषेत बोलली तर तिला सांगितले जायचे, आम्हाला समजले नाही, तू काय म्हणालीस. जर तिने काम करण्याचा प्रयत्न केला तर तिला टोमणे मारले जायचे. सुनबाईला तर कोणतेही एखादं काम चांगल्या प्रकारे करता येत नाही. ती गावातल्या सगळ्या गोष्टी कशा तरी सांभाळत असावी आणि जर ती गप्प राहिली तर म्हणायचे की ती खूप गर्विष्ठ आहे, कोणाशीही बोलत नाही. राधिकासाठी सर्वात कठीण वेळ म्हणजे संध्याकाळी असायची, जेव्हा सर्वजण ड्रॉइंग रूममध्ये बसून बोलत असत, कारण तिची जाऊबाई तिला नेहमी अपमानित करून कमी असल्याचे भासवून द्यायची. एके दिवशी तिची जाऊ सर्वांसमोर म्हणाली, हे बघा आई, आपल्या सुनेला तर चहा सुद्धा कसा बनवायचा हे माहीत नाही. ती गावात कदाचित मीठ आणि मिरची पूड घालून पितात वाटते. हे ऐकून सगळे हसले. राधिकाचे डोळे अश्रूंनी भरले होते, पण तिने ते अश्रू थांबवले. त्या रात्री जेव्हा राधिका अंथरुणावर झोपली तेव्हा तिचे मन गोंधळले होते. तिने विचार केला, जर मला हवे असेल तर मी सर्वांना दाखवू शकते की गावातील सुनबाई मूर्ख नसतात. मला फक्त योग्य वेळेची वाट पाहावी लागेल. लग्न होऊन काही दिवसच झाले होते आणि राधिका हळूहळू घरातील नीतिमत्ता समजू लागली होती. पण शक्य तितके ती जितका जास्त प्रयत्न करायची तितकीच तिची थट्टा अजून जास्त व्हायची. तिची जाऊ तिला दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून चिडवायची. कधी तिच्या जेवणात जास्त मीठ असल्याचे कारण देऊन, कधी तिच्या आवाजाच्या स्वरावरून, तर कधी तिच्या गावातील सवयींवर हसायची. एके संध्याकाळी एका घटनेने संपूर्ण घराचे वातावरण बदलले. भाऊजींनी त्यांचे कपाट उघडले आणि पाहिले की कुलपाचा हुक अर्धा तुटलेला होता आणि आत ठेवलेले 5,000 रुपये गायब होते.
त्यांचा संतप्त आवाज संपूर्ण घरात घुमत होता. माझ्या कपड्याला कोणी हात लावला? तिची सासू घाबरली आणि तिच्या जाऊबाईने संधी साधून लगेच म्हणाली, आता कोण असणार? मोलकरीण तर रजेवर आहे आणि घरात एक नवीन सून आली आहे. दिवसभर वर खाली फिरत असते. खोलीतील शांतता राधिकाच्या घशावर ओझे बनून उतरली. ती घाबरून म्हणाली, मी काही केले नाही आई, मी खरं सांगते. तिचा आवाज थरथरत होता, पण तिच्या डोळ्यात सत्य दिसत होते. तिच्या सासऱ्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, पुराव्याशिवाय तुम्ही कोणावरही आरोप करू नये. पण तिच्या भाऊजींचा राग काही शांत होत नव्हता. बाबा पैसे गेले आहेत आणि कुलूप तुटले आहे. असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. राधिकाला असे वाटले की जणू काही तिची संपूर्ण प्रतिष्ठा एका क्षणातच धुळीस मिळत आहे. शब्द तिच्या घशातच गुदमरले. मग तिने विचार केला, जर मी गप्प राहिले आणि बोलायचे टाळले तर मी नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात राहीन. मला स्वतःला सिद्ध करावे लागेल की सत्य माझ्या बाजूने आहे. ती हळुवारपणे म्हणाली, भाऊजी जरा विचार करा. जर कुलूप तुटले आहे म्हणजे कोणीतरी जबरदस्तीने केले आहे. जर घरातील कोणी घेतले असते तर तो कुलूप का तोडेल? आणि तुम्ही पैसे कुठे ठेवले होते हे कोणाकोणाला माहीत होते? सर्वांच्या चेहऱ्यावर थोडीशी शांतता पसरली. तिचा धीर विचारात पडला. मग सासू हळुवारपणे म्हणाली, 2 दिवसांपूर्वी तो दुरुस्तीवाला मशीन दुरुस्त करायला आला होता. तू त्याला काही पैसेही दिले होते. जाऊ अचानक गप्प बसली. तिच्या धीराने त्याच्या कपाळावर हात ठेवला. अरे हो, तू बरोबर बोलत आहेस आई. मी त्याच दिवशी कपाटातून ॲडव्हान्स घेतला होता. कदाचित कुलूप नीट बंद झाले नव्हते. मग तिचे सासरे कठोरपणे म्हणाले, बघितलेस, विचार न करता सुनेला दोष देत होता. जर ती दोषी असती तर ती स्वतः तर्क का देईल? राधिकाच्या डोळ्यात पाणी आले. ती काहीच बोलली नाही, फक्त तिच्या सासूच्या पायाजवळ बसली. सासू. मग तिच्या सासूबाईने तिच्या डोक्याला हात लावत पहिल्यांदाच हळू आवाजात म्हणाली, मी समजू शकते सुनबाई, तुझ्यासाठी हे सोपं नाही. पण काळ सत्य बोलणाऱ्यांना सर्वांसमोर निर्दोष सिद्ध नक्की करतो. सत्य सर्वांसमोर उघड झाले पाहिजे. तिच्या जाऊच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. जणू काही तिचे शब्द आता तिच्या मनावर भारी पडत होते. त्या रात्री जेव्हा राधिका खोलीत आली तेव्हा आरव कुजबुजला. मला सगळं कळलं. तुला आरोपी करण्यात आलं होतं, पण तू स्वतःला निर्दोष सिद्ध केलंस. पण हे घर आहे. इथे तुला तुझे सत्य वारंवार सिद्ध करावे लागेल. राधिकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, मला याची भीती वाटत नाही. ते मला जेवढे मूर्ख आणि कमी लेखण्याचा प्रयत्न करतील तितकेच मी त्यांना दाखवून देईन की गावातील सुनेकडे ही खरी शक्ती असते. पैसेवाल्या मुद्द्यावरून घरात काही दिवस विचित्र शांतता होती. तिचे सासरे आत्ता वर्तमानपत्र वाचताना राधिकाकडे पाहून हसायचे. तिच्या सासूचा स्वर पण मंदावला होता. पण तिच्या जाऊचा राग आणखी वाढला होता. राधिकाने घरातल्या सर्वांशी सौहार्दपूर्ण संबंध राखण्याचा प्रयत्न केला. ती सकाळी लवकर उठून सर्वात आधी प्रार्थना करायची. तिच्या सासूसाठी गरम पाणी ठेवायची आणि तिच्या जाऊच्या मुलांना शाळेची तयारी करायला मदत करायची. पण तिच्या चांगल्या कृत्यांवरही नेहमीच कोणा ना कोणाकडून टोमणा मारला जायचा. एके दिवशी तिच्या सासूची तब्येत अचानक बिघडली. तिचे गुडघे खूप सुजले होते आणि तिला चालताही येत नव्हते. जेव्हा डॉक्टरांना भेटण्याची वेळ आली तेव्हा तिची जाऊ अनिच्छेने म्हणाली, हो हो, भेटूया त्यांना, पण सध्या माझ्याकडे वेळ कुठे आहे? राधिका शांतपणे स्वयंपाकघरात गेली. मोहरीच्या तेलात लसूण घालून ते गरम केले आणि हळूहळू तिने तिच्या सासूच्या गुडघ्यांना मालिश केली. सुरुवातीला तिच्या सासूबाईंनी संकोच केला. अरे राहू दे, याची काही आवश्यकता नाही. पण जेव्हा वेदना कमी झाल्या तेव्हा तिच्या डोळ्यात कृतज्ञता होती. पहिल्यांदाच तिने स्वतःच्या हाताने राधिकाला आशीर्वाद दिला. तुझे हात खरोखर जादू करतात सुनबाई. तिच्या जाऊबाईला हे सहन झाले नाही. तिने टोमणे मारले. हा हा, ती गावात हेच करत असेल. की ते औषध उपलब्ध कुठे असतात? तिच्या सासूने तिला ताबडतोब थांबवले आणि म्हणाली, औषधाने आराम मिळाला नाही, पण सुनेच्या हाताने मिळाला आहे. गावातील सून आहे म्हणून काय झाले? ती हुशार आहे. राधिकाच्या कानात हे शब्द अमृतासारखे घुमत होते. काही दिवसांनी घरी आणखी एक घटना घडली.
रविवारी सकाळी सर्वजण नाश्त्याच्या टेबलवर बसले होते. राधिकाने नेहमीप्रमाणे पराठे बनवले होते. तिच्या जाऊने तिला लगेचच मध्ये अडवले. अरे देवा, इतके तेल? अहो, पराठ्यांमध्ये तेल आहे की तेलात पराठे? शहरातील लोक आता असले पराठे खात नाहीत, ते डाएटवर आहेत. राधिका हसली आणि म्हणाली, ठीक आहे जाऊबाई, मी तुम्हाला हलका रवा उपमा बनवते. आणि खरंच तिने पटकन दुसरा नाश्ताही बनवला. मग तिचे सासरे हसून म्हणाले, हे झालं ना बरं की प्रत्येकाच्या आवडीनिवडींची काळजी घेणे. जाऊचा चेहरा उतरला. तिला वाटले की वारंवार सुनेची प्रशंसा ही तिचे स्थान हळूहळू कमी करेल. म्हणून तिने तिच्या सासूच्या छोट्या चुका तिच्या आईला वारंवार दाखवल्या. कधी कधी झाडू व्यवस्थित न ठेवल्याने, कधी कधी कपडे उशिरा काढून टाकण्यामुळे, तर कधी मुलांना त्यांच्या गृहपाठात मदत करायची. पण आता सासूच्या विचारसरणीत बदल होऊ लागला होता. एका संध्याकाळी त्यांनी तिच्या जाऊला स्पष्टपणे सांगितलं, तू आता सुनेला टोमणे मारू नको. काम करणे ही तिची सवय आहे. घरात शांती फक्त कठोर परिश्रम आणि संयमाने येते, आणि दोन्हीही या मुलीत आहे. हे ऐकून जाऊबाई रागवली आणि तिने तिच्या जाऊला सर्वांसमोर अपमानित करण्याचा निर्धार केला. त्या रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर राधिका अंथरुणावर पडून विचार करत होती. या घरात प्रत्येक दिवस एक नवीन परीक्षा आहे. पण जर मी अडखले तर सगळेच जण गृहीत धरतील की गावातील सून अशिक्षित गावंढळ आहेत. मला कसल्याही परिस्थितीत स्वतःला सिद्ध करायचे आहे. दिवस गेले आणि राधिका तिच्या साधेपणाने आणि कठोर परिश्रमाने हळूहळू कुटुंबातील काही लोकांची मने जिंकू लागली. तिचे सासरे आता तिचा आदर करू लागले. तिच्या सासूसाठी ती आधार बनत असल्याचे त्यांना दिसत होते. पण तिच्या जाऊला हेच सर्वात जास्त त्रास देत होते. तिला तिची पकड सैल होत चालली आहे असे वाटले. एके सकाळी तिच्या सासू म्हणाल्या, उद्या नातेवाईक येणार आहेत. सुरीला काहीतरी छान बनवायला सांग. राधिकाने लगेच होकार दिला आणि तिच्या जाऊने तिला टोमणे मारले. हो बनवा, पण नंतर खराब झाले असे म्हणू नका. शहरात सगळे हलके खातात. जास्त मिरच्या आणि मसाले घालू नका. राधिका गप्प राहिली आणि विचार केला, ही एक संधी आहे. जर मी यशस्वी झाले तर सर्वांना माझी मेहनत दिसेल. दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर स्वयंपाकघरात तयारी सुरू झाली. राधिकाने भाज्या चिरल्या, मसाले तयार केले आणि मोलकरणीची मदतही घेतली. पण जशी ती डाळ शिजवू लागली तेव्हा तिच्या जाऊने त्या बाईला हळुवारपणे जास्त मीठ घालण्याचा इशारा केला. मोलकरणीने सुरुवातीला संकोच केला, पण नंतर तिच्या जाऊच्या भीतीने तिने तसे केलेच. त्या दुपारी जेव्हा सर्वजण जेवायला बसले तेव्हा भाऊजींनी डाळ चाखल्यावर म्हटले, हे काय आहे? यात मीठ इतके का आहे? जाऊने लगेच उत्तर दिले, मी तुम्हाला आधीच सांगितले होते. गावातील सुनेला शहरातील लोकांची चव कशी कळेल? बघा, इतके मीठ घातले आहे की ते खाणे अशक्य आहे. सर्वत्र शांतता पसरली. राधिकाचे हृदय धडधडत होते. ती लगेच शांत आवाजात म्हणाली, जर जास्त मीठ असेल तर ठीक आहे, मी ते समायोजित करेन. सर्वांनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. राधिका उठली, उकडलेले बटाटे डाळीमध्ये घातले आणि त्यांना थोडा वेळ शिजू दिले. काही मिनिटातच चव संतुलित झाली. त्यांच्या सासऱ्यांनी ते चाखताच ते म्हणाले, अरे, आता हे अगदी ठीक आहे. सुनबाई, तू लगेच उपाय शोधलास. तिच्या सासूनेही मान हलवली. हा, जरी चूक झाली आणि त्यातून शिकणे आणि तिला दुरुस्त करणे यातच सर्वात मोठे शहाणपण आहे. तिच्या जाऊचा चेहरा आणखी पडला. तिची चाल लटकली. ती रागाने भरलेली होती, पण काहीच बोलू शकत नव्हती. त्या रात्री राधिका टेरेसवर एकटी बसली होती. आकाशात तारे चमकत होते. दिवसभराच्या घटना तिच्या मनात फिरत होत्या. तिने विचार केला, ही लढाई सोपी नाही. दररोज मला काही नवीन परीक्षेला सामोरे जावे लागेल, पण मी हार मानणार नाही. हळूहळू सर्वांना समजेल की गावातील सून मूर्ख नसते, तर ती एक समजूतदार आणि बलवानही असते. लग्नाला काही महिने झाले होते आणि घरातील दिनचर्या राधिकाला आता परिचित झाली होती. सकाळची प्रार्थना, स्वयंपाक, तिच्या सासूची काळजी घेणे आणि मुलांना शाळेत पाठवणे, ती सर्व काही तिच्या पद्धतीने करायची. पण जेवढी ती घराची काळजी घ्यायची तेवढीच जाऊबाई जास्त सेवा करू लागली. एके दिवशी तिच्या सासऱ्यांचा एक जुना मित्र आला. त्यांच्या गप्पा मारत तो हसून म्हणाला, भाऊ, आता घरात 2-2 सुना आहेत.
कृपया लवकरच जबाबदाऱ्या वाटून घ्या, नाहीतर संपूर्ण भार मोठ्या सुनेवर पडेल. हे ऐकून जाऊबाई हसल्या आणि म्हणाल्या, ओझे, अरे नाही नाही, नवीन सून इतकी हुशार आहे की आता तर सर्व काही तिच्यावर सोडले पाहिजे. तिचे शब्द बाह्यता विनोदी होते, परंतु आतून विषाने भरलेले होते. त्या रात्री जेव्हा सर्वजण आपापल्या खोलीत गेले तेव्हा भाऊजी आणि जाऊबाईमध्ये वाद सुरू होता. त्याच वेळी राधिका तिथून जात होती आणि न कळत तिने त्यांचे संभाषण ऐकले. जाऊ म्हणत होती, तुमच्या वडिलांना हळूहळू ही सून अधिकाधिक आवडू लागली आहे. उद्या जर तिने सर्व मालमत्तेची खाती वर खाली केली तर काय होईल? भाऊजी रागाने म्हणाली, वेडी नको बनू. बाबा एवढा मोठा निर्णय असे घेणार नाहीत. पण प्रकरण तिथेच थांबले नाही. दुसऱ्या दिवशी चहा पिताना माझ्या सासूबाईंनी मला पण विषय काढला. आजकाल बाबा त्यांच्या सुनेचे खूप कौतुक करत राहतात. सगळे म्हणतात की धाकटी सून खूप हुशार आहे. हे ऐकून माझी जाऊ रागवली. हो, तुम्ही तिची खूप प्रशंसा करू शकता, पण हे विसरू नका की इतकी वर्षे मी खऱ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आता 2 दिवस आधी आलेली गावची सून सर्वांची आवडती होईल का? खोलीतील वातावरण गंभीर झाले. सासू गप्प बसल्या आणि सासऱ्यांनी वर्तमानपत्र पुढे केले. राधिकाने मान खाली घातली, पण तिचे मन जळत होते. त्या संध्याकाळी सर्वजण जेवायला बसले तेव्हा वातावरण तणावपूर्ण झाले. तिच्या जाऊने मुद्दाम म्हटले, ऐका आई, कृपया तुम्ही आता मला स्पष्टपणे हे सांगा की हे घर आणि दुकान कोणाला मिळेल? दोन्ही सुनेला समान हक्क मिळतील की नाही? राधिकाचे हृदय धडधडत राहिले. तिला वाटले की खरी परीक्षा तिच्या समोर आहे. तिच्या सासऱ्यांनी वर्तमानपत्राची घडी घातली आणि खोल आवाजात म्हटले, हे घर माझे आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कोणताही वाटा वाटला जाणार नाही. आणि राहिला सुनांचा विषय, तर त्यांचा हिस्सा त्यांच्या नवऱ्यासोबत वाटला जाईल, पण दोघांनाही समान हक्क आणि आदर मिळेल. तिच्या सासूनेही मान हलवली आणि म्हणाली, घर वाटण्याने चालत नाही, तर ते जोडण्याने आणि एकत्र येऊन चालते. सर्वांच्या नजरा राधिकावर केंद्रित झाल्या. ती हळुवारपणे म्हणाली, आई, मी या घराचा हिस्सा घेण्यासाठी नाही आली, तर हे घर सांभाळण्यासाठी आली आहे. जर मी या घरात स्वतःला कोणत्याही कामासाठी पात्र सिद्ध केले तर तो माझा सर्वात मोठा अधिकार असेल. तिचे शब्द खोलीत घुमले आणि तिच्या सासऱ्यांचे डोळे चमकले. ते म्हणाले, सुनबाई, आज तू माझे विचार बरोबर आहेत हे सिद्ध केलेस. हक्क मागून नाही तर कृतीतून मिळवले पाहिजे जातात. तिच्या जाऊने अनिच्छेने पाण्याचा ग्लास उचलला. तिचा चेहरा उदास होता, जणू काही तिला फसवले गेले आहे. त्या रात्री राधिका तिच्या खोलीत बसून विचार करत होती. हे घर आता केवळ नातेसंबंधांनीच नाही तर संशयाने आणि वाटणीनेही विभागले गेले आहे. मला काळजी घ्यावी लागेल. इथे प्रत्येक पाऊल टोमणे आणि राजकारणाने भरलेले आहे. पण मी हार मानणार नाही. एके दिवशी हे घर माझ्याशी प्रेमाने वागेल. रविवारी सकाळी घर गजबजले होते. माझ्या सासूबाईंनी घोषणा केली, माझ्या मामाचे कुटुंब आज येत आहे. ते वर्षानुवर्ष जवळचे नाते टिकून आहेत. संपूर्ण कुटुंब बसून जेवण करेल. हे ऐकून जाऊच्या डोळ्यात चमक आली. तिला वाटले की ही नवीन सुनेला मूर्ख म्हणून उघड करण्याची हीच उत्तम संधी आहे. सकाळी लवकर तयारी सुरू झाली. जाऊबाईंनी मोलकरणीला पडदे व्यवस्थित धुण्यास सांगितले, भांडी स्वच्छ धुवून ठेवण्यास सांगितले आणि हो, सुनेला पुढे पुढे करू देऊ नकोस हेही ठणकावून सांगितले. जर काही चूक झाली तर माझे नाक कापले जाईल. राधिका शांतपणे सर्व कामात मदत करायची. ती भाज्या चिरायची, मसाले बनवायची आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवायची. पण जेव्हा जेव्हा ती काही करण्याचा प्रयत्न करायची तेव्हा तिची जाऊबाई तिला उगीच अडवत नसे. ती म्हणत असे, खूप जाड तुकडा का कापलास? जास्त मीठ घालू नकोस. आम्ही इथे शहरी लोक आहोत. इथे सगळे हलके फुलके खातात. त्या दुपारी पाहुणे आली. सभागृह गप्पांनी गजबजले होते. मामाच्या बायकोने गमतीने म्हटले, तर ही आहे तुमची गावची सून. ती खूप साधीभोळी दिसते. त्यांच्या स्वरात हलके हास्य होते. जाऊबाईंनी लगेचच एक टोमणा मारला. हो, ती अगदी साधी भोळी आहे. तिला शहराचे जीवन कसे समजेल? आता बघा, हिला किती कोणती गोष्ट नवीन वाटतील. राधिका एक दीर्घ श्वास घेऊन गप्प राहिली. जेवणाची वेळ झाली होती आणि सर्वजण जेवणाच्या टेबलावर बसले. तिच्या जाऊने मुद्दाम राधिकाला पुढे ढकलत म्हणाली, हे घे सुनबाई, सर्वांना वाढ. बघू तरी तुझ्या हाताने कशी चव येते.
खोलीत एक मंद हास्य घुमले. राधिकाचे हृदय धडधडत होते, पण ती संयम आणि सेवा करत राहिली. तिने प्लेट्स व्यवस्थित केल्या आणि त्या सर्वांना अतिशय काळजीपूर्वक वाढल्या. आधी डाळ, मग भाजी, मग रोटी. तिची प्रत्येक हालचाल नम्रता आणि आदराने चमकत होती. जेव्हा मामाजींनी पहिला घास घेतला तेव्हा ते उद्गारले, वाह, याची चव अगदी देसी आहे. हे मला गावची आठवण करून देते. त्यांच्या पत्नीनेही होकार दिला. हो हो, आजकाल शहरात अशी चव कुठे मिळते. ती खूप छान स्वयंपाक केला आहे. सासरे अभिमानाने हसले. सासूचेही डोळे चमकले. तिने सर्वांसमोर घोषित केले की हे सर्व काही सुनबाईंनीच बनवले आहे. ती गावातील आहे, पण तिचं कौशल्य शहराच्या कौशल्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. राधिकाचे डोळे ओले झाले आणि तिने मान खाली केली. तिच्या जाऊचा चेहरा फिका पडला आणि तिने थोडा गोंधळ उडवण्याचा प्रयत्न केला. हो हो, हे चविष्ट तर आहे, पण त्यात थोडे जास्त तेल आहे. मामाजी हसल्याने म्हणाले, तेल आणि तूप, हीच तर खरी चव आहे. सुनबाई, तू तर अन्नपूर्णा आहेस. त्या दिवशी राधिकाला पहिल्यांदाच कळले की कुटुंबाबाहेरील लोकच तिच्या प्रतिभेचे खरोखर कौतुक करत होते आणि हेच तिच्या कुटुंबाला विचार करण्यास भाग पाडत होते. त्या रात्री पाहुणे गेल्यानंतर तिच्या सासऱ्याने सर्वांसमोर घोषणा केली, सुनबाई, आज तू कुटुंबाला सन्मान मिळवून दिला आहेस. आम्हाला तुझा अभिमान आहे. तिची जाऊ शांत राहिली. राधिकाने तिच्या सर्व युक्त्यांना लढा देत केवळ स्वतःला सिद्धच केले नाही, तर सर्वांची मनेही जिंकली. त्या रात्री अंथरुणावर पडून राधिकाने विचार केला, ही तर फक्त सुरुवात आहे. खरी लढाई अजून यायची आहे. जोपर्यंत माझे स्वतःचे कुटुंब मला पूर्णपणे स्वीकारत नाही, तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहील. पाहुणे गेल्यानंतर काही दिवस घरातील वातावरण शांत राहिले, पण आतून जाऊची मत्सर वाढली. तिला वाटले की तिचे सासरे आणि इतर लोक हळूहळू राधिकाला माझ्यापेक्षा अधिक महत्त्व देत आहेत. तिने एक मोठे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे राधिकाची प्रतिमा सर्वांसमोर मलिन होईल. एके दिवशी सकाळी मुले शाळेसाठी तयार होत असताना जाऊबाईने त्यांना पुस्तके देताना मुलाच्या वहीत मुद्दाम 100 रुपयांची नोट ठेवली आणि हसत म्हणाली, जा आणि तुझ्या काकूकडून डबे घेऊन जा. मुलाने निष्पापपणे होकार दिला आणि निघून गेले. संध्याकाळी ते परत आले तेव्हा त्यांच्या बॅगेतून नोट गायब होती. तिच्या जाऊने लगेचच बोबाटा केला, पैसे कुठे गेले? सकाळी तर ठेवले होते, ते आत्ता का नाहीत? मुलगा भीतीने गप्प बसला. मग जाऊबाई राधिकाकडे पाहत म्हणाली, सकाळी सोनबाई त्यांची बॅग नीट करत होती, काही तिने तर. राधिका आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, दीदी, मी नुकताच जेवणाचा डबा पॅक केला, मला पैसे दिसले नाही. वातावरण तापले आणि तिच्या भाऊजीनेही कठोरपणे विचारले, हे काय चालले? पैशांचा प्रश्न वारंवार काय येतोय? तिच्या सासऱ्यांनी वर्तमानपत्रावरून वर पाहिले आणि गंभीर स्वरात म्हणाले, स्पष्ट बोल. राधिकाच्या डोळ्यात अश्रू होते, पण संयम राखत तिने मुलाला तिच्या शेजारी बसवले आणि विचारले, बाळा, तू पैसे कुठे ठेवलेस? मुलाने घाबरून उत्तर दिले, आईने ते माझ्या वहीत ठेवले होते. हे ऐकून तिच्या सासूबाईंना धक्का बसला आणि तिने तिच्या जाऊंना कठोरपणे विचारले, तू पैसे का ठेवले? ते मुलाच्या बॅगेत ठेवायची काय गरज होती? जाऊबाई क्षणभर गोंधळली, मग म्हणाली, अरे, मला वाटले शाळेतून काहीतरी घेऊन येईल, ते चुकून पडले असावं. राधिका हळूच म्हणाली, दीदी, कदाचित पैसे शाळेत कुठेतरी पडले असतील. मी उद्या जाऊन शिक्षकांना विचारते. दुसऱ्या दिवशी ती प्रत्यक्षात शाळेत गेली आणि शिक्षकांशी बोलली आणि वर्गाच्या समोर झाडून टाकणाऱ्या मोलकर्णीलाही विचारले. मोलकर्णीने म्हटले, हो, मला काल एक नोट सापडली होती आणि ती मी ऑफिसला दिली. राधिका मुख्याध्यापकांना भेटली. ती नोट परत मिळवली आणि घरी आल्यावर तिने सर्वांसमोर तिच्या जाऊला पैसे दिले. दीदी, हे घ्या तुमचे पैसे, शाळेत सापडले. खोलीत शांतता पसरली. तिचे सासरे कठोरपणे म्हणाले, बघितले, सर्वांनी सुनेकडे बोट दाखवण्यापूर्वी पूर्ण विचार करायला हवा. तिच्या सासूनेही पुढे म्हटले, गावातील सुनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की गावठीपणा हा पाहणाऱ्यांच्या विचारांमध्ये असतो, त्यांच्या कृतींमध्ये नाही. राधिकाने मान खाली केली. डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये पराभवाची नव्हे तर विजयाची ठिणगी होती. तिच्या वहिनीचा चेहरा पडला, तिची चाल पुन्हा उलटी पडली, पण तिच्या हृदयातील विष अजूनही शांत राहिले नाही. त्या रात्री झोपताना राधिकाला वाटले, हे असेच किती काळ चालू राहील?
प्रत्येक वेळी मला माझे सत्य सिद्ध करावेच का लागते? पण मी हार मानणार नाही, कारण सत्याची ताकद नेहमीच खोट्यापेक्षा मोठी असते. दरम्यान श्रावण महिना आला आणि सासूबाईंनी घरी भव्य पूजा करण्याचा निर्णय घेतला. कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांना आमंत्रित केले. गर्दी आणि गोंधळ सुरू होता. ते जाऊबाईला वाटले की ही योग्य संधी आहे राधिकाला सर्वांसमोर लाजवण्याचा. पूजेच्या आदल्या दिवशी कामं वाटून देताना ती दिखावा करत म्हणाली, सुनबाई, हे हार बनवा, पण यात गोंधळ करू नको. इथे सगळेच शहरातले आहेत. गावासारखे अपूर्ण कामे सोडू नका. पुजारी आले. हॉल सजवला होता आणि नातेवाईक बसले होते. तेवढ्यात जाऊन सर्वांसमोर टोमणे मारले, आई, सुनेला तर मंत्रही नीट येत नसतील. गावात तर ते फक्त हात जोडून बसत असतील, बरोबर ना? तिथे एक मंद हास्य उमटले. राधिकाचा चेहरा लाल झाला, पण ती गप्प राहिली. पूजा सुरू होताच जेव्हा दोन्ही सुनांना मंत्र म्हणायला बोलवण्यात आले, तेव्हा मोठी सून आत्मविश्वासाने पुढे आली, पण संस्कृत श्लोक येताच ती अडखळली. मग राधिका नम्रपणे म्हणाली, पंडितजी, जर तुम्ही परवानगी दिली तर मी ते म्हणू शकते ना का? इशारा मिळताच तिने डोळे मिटले आणि स्पष्ट आणि मधुर आवाजात संपूर्ण मंत्र म्हटले. तिच्या आवाजातील आदर आणि पवित्रतेने तेथील पूर्ण वातावरण शुद्ध केले. नातेवाईक स्तब्ध झाले. वा, सुनेचा आवाज किती सुंदर आहे. सासूचे डोळे अभिमानाने भरले. गावाच्या मातीनेच तिला इतके संस्कारी आणि विद्वान बनवले आहे. आज आमच्या सुनेने कुटुंबाला पुन्हा सन्मान मिळवून दिला आहे. जाऊबाईचा चेहरा फिकट पडला आणि ती शांतपणे मागे हटली. पूजा झाल्यानंतर पुजाऱ्याने तिला आशीर्वाद दिला. सुनबाई, तुझ्याकडे भक्ती आणि ज्ञान दोन्ही आहे. घरात शांती नांदो. त्या रात्री एकटी बसून राधिका विचार करत होती. प्रत्येक वेळी कोणीतरी मला अपमानित करण्याचा प्रयत्न करते, पण देव नेहमीच मला शक्ती देतो. कदाचित तीच माझी ओळख आहे. काही दिवसात परिस्थिती पुन्हा बदलली. एका संध्याकाळी सासूबाईंना खूप ताप आला. तिचे संपूर्ण शरीर वेदनाने दुखत होते. तिचे गुडघे सुजले होते आणि तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. तिची जाऊ घाबरली आणि म्हणाली, आपण उद्या डॉक्टरांना भेटू, आता खूप उशीर झाला आहे. मग तिचे सासरे चिडले आणि म्हणाले, उद्या? वेदना तर आत्ता होत आहेत. मग लगेच. राधिकाने थंड पाण्याचे कॉम्प्रेस लावले. मोहरीच्या तेलाने भाजलेले सेलरी घालून तिला वाफवले. जवळच्या दवाखान्यात डॉक्टरांना फोन केला आणि तिच्या सासूला टॅक्सीने रुग्णालयात घेऊन गेली. गौरव तिच्या सोबत गेला. तिची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांकडून सांगण्यात आले की तिला संसर्ग झाला आहे आणि तिला ताबडतोब दाखल करण्याची आवश्यकता आहे. सर्वजण हताश झाले होते, परंतु राधिकाने प्रवेश प्रक्रिया व्यवस्थापित केली. तिची औषधे घेतली आणि रात्रभर तिच्या पलंगाजवळ तिची सेवा करत राहिली. तिची जाऊ मुलांचे कारण बनवून काही वेळाने परत आली. सकाळी डॉक्टरांनी जाहीर केले की तिची प्रकृती नियंत्रणात आहे आणि त्यांना आता कोणताही धोका नाही. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. सासरच्यांचे डोळे अश्रूंनी भरले. जर सून वेळीच घटनास्थळी धाव घेतली नसती तर काय झाले असते कोणास ठाऊक. घरी परतताच सासूने राधिकाचा हात धरला आणि म्हणाली, सुनबाई, तू माझी मुलगी म्हणून कर्तव्य पार पाडले आहेस. आजपासून तू फक्त माझी सून नाहीस, तू माझी मुलगी आहेस. राधिकाने मान टेकवली आणि म्हणाली, देवा, हे सर्व माझे सर्वात मोठे बक्षीस आहे. हे सर्व पाहून तिच्या जाऊचा राग आणखी वाढला. काहीही झाले तरी मी तिला शांतीने जगू देणार नाही. मग एक नवीन संकट आले. तिच्या सासऱ्यांचा व्यवसाय अनेक महिन्यांपासून मंदावत होता. विक्री कमी होत होती आणि कर आणि वीज बिलांचा दबाव वेगळाच होता. एका संध्याकाळी सासरे म्हणाले, मला पुढच्या महिन्याच्या खर्चाची काळजी वाढते. मला काहीतरी करावे लागेल. भाऊजीने डोके धरले. आधीच बँकेचे कर्ज आहे. दुसरे कर्ज कसे मिळवू? जाऊबाईने टोमणे मारले. हो, आणि आता ही सगळी जबाबदारी आपल्यावर टाकली जाईल का? सुनबाईला तर फक्त किचनमधलं जमतं. याबद्दल तिला काय माहीत आहे? राधिका शांतपणे ऐकत राहिली. मग म्हणाली, बाबा, जर रागावणार नसेल तर मी एक बोलू का? गावात अडचणींमुळे आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर बचत करायला शिकलो. जर तुम्ही परवानगी दिली तर मी काही सूचना देऊ शकते का? प्रथम, घराचे खर्च दोन्ही श्रेणींमध्ये विभागले पाहिजेत. एक आवश्यक आणि अनावश्यक. बाहेरचे स्नॅक्स, महागडी खरेदी
आणि वीज वाया घालवणे हे थांबवा. दुसरे म्हणजे तुमचे दुकानातील जुना साठा जो लवकरच एक्सपायर होईल तो काही डिस्काउंट देऊन विकून टाका, जेणेकरून तो खराब होऊन वाया जाऊ नये. तिसरे म्हणजे मी देखील काही मदत करू शकते, म्हणजे गावात मी हाताने लोणचे आणि पापड बनवायचे. जर ती इथे बनवून पॅक करून विकली तर त्यातूनही काही उदरनिर्वाह करता आला असता. थोडा वेळ शांतता राहिली. मग तिच्या सासऱ्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, सुनबाई, तुझी गोष्ट बरोबर आहे. सध्या गोष्टीचा खरा मार्ग दाखवतात. दुकानातील जुना साठा पाहून तिच्या भाऊजीने सहमती दर्शवली. सासूही म्हणाली, घरगुती खर्च खरोखरच वाढला आहे आणि तो थांबवायला हवा. आणि पुढच्या आठवड्यात सर्वांनी तेच केले. जुन्या वस्तू सवलतीत विकल्या गेल्या, दुकानात गर्दी झाली, रोख रक्कम आली आणि घरातील खर्च नियंत्रण येऊ लागला. त्यामुळे सासरे सर्वांसमोर स्पष्टपणे म्हणाले, जर आज या घराला या संकटातून बाहेर पडण्याची आशा दिसत असेल तर ती या सुनेमुळेच आहे. गावातील मातीने तिला शिकवलं आहे की कठीण परिस्थितीत ही मार्ग काढता येतो. राधिकाच्या डोळ्यात अश्रू आले आणि तीही हळुवारपणे म्हणाली, मला जे बरे वाटले ते मी केले. हे घर माझंही आहे आणि घराच्या समस्याही माझ्या आहेत. हे ऐकून तिची जाऊबाई आणखीनच संतापल्या. आता सगळे तिला आदर्श मानतात. जर हे असंच चालू राहिलं तर माझा आदर कमी होईल, असं तिने स्वतःशीच विचार केला. आर्थिक संकटानंतर परिस्थिती स्थिरावू लागली आणि तिच्या सासऱ्यांचा चेहरा आता खिन्न झाला. सासू शांत होती आणि राधिकाचा सर्वजण आदर करत होते. पण हीच गोष्ट जाऊबाईला खाऊ लागली. तिला घरावरील तिची पकड कमकुवत होत चालली आहे असे वाटले. तिचे सासू सासरे आणि दीर देखील हळूहळू राधिकाकडे झुकू लागले. या मत्सराने तिच्या मनात अजून विष मिसळले. एके दिवशी तिने एक युक्ती केली. सकाळी तिने कपाटातून तिचा छोटा दागिन्यांचा डबा काढला आणि मुद्दाम टेबलावर ठेवला. थोड्या वेळाने ती ओरडली, अरे देवा, माझ्या सोन्याच्या बांगड्या कुठे गेल्या? मी इथे ठेवल्या होत्या. सर्वजण खोलीत धावत आले आणि त्यांना बॉक्स रिकामा दिसला. ती रडत होती. ती म्हणाली, त्या बांगड्या इतक्या महागड्या होत्या की कोणीतरी त्या घरून चोरून नेल्या असाव्यात. आणि राधिकाकडे पाहत ती म्हणाली, राधिकाच काल संध्याकाळी खोलीत आली होती आणि मी ते माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. तेव्हापासून मला दागिने सापडत नाहीत. राधिका स्तब्ध झाली. दीदी, मी खोलीत आले होते, पण फक्त झाडू घेण्यासाठी, दागिने घेण्यासाठी नाही. माझा याच्याशी काही संबंध नाही. सासू गोंधळली आणि सासरे कठोरपणे म्हणाले, आरोप गंभीर आहे, पण पुराव्याशिवाय बोट दाखवणे योग्य नाही. पण जाऊबाई रडत राहिली. मग दागिने कुठे गेले? घरात आणखी कोण आले? वातावरण गंभीर झाले आणि राधिकाच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, अरे देवा, मला नेहमीच का माझं सत्य सिद्ध करावं लागतं? तिने विचार केला. गौरव तिला प्रोत्साहन देत म्हणाला, मला विश्वास आहे की तू निर्दोष आहेस, पण आपल्याला सत्य शोधलंच पाहिजे. राधिकाही ठामपणे म्हणाली, जर मी गप्प बसले तर लोक मलाच दोषी समजतील. दुसऱ्या दिवशी तिने घराच्या प्रत्येक कोपऱ्याची तपासणी केली. कपाटाच्या मागच्या एका छोट्या भागात धुळीतून काहीतरी चमकत होते. त्याच बांगड्या. कदाचित त्या जाणून बुजून टाकल्या गेल्या होत्या, जेणेकरून वेळीच तिला दोषी ठरवता येईल. तिने तिच्या सासू आणि सासऱ्यांना बोलावले. ते हे दृश्य पाहून स्तब्ध झाले. तिचे सासरे कठोरपणे म्हणाले, तर ही युक्ती होती आमच्या सुनेला बदनाम करण्याची? तेवढ्यात जाऊबाई आली. तिचा चेहरा लाल झाला होता. मी फक्त शब्द गळ्यातच दाबले गेले. सासूच्या डोळ्यात राग आणि वेदना दिसत होत्या. सुनेवर बोट दाखवणे सोपे आहे, पण सत्य नेहमीच बाहेर येते. आज तू मला लाजवले आहेस. खोलीत शांतता पसरली. राधिकाने तिच्या सासूचे पाय स्पर्श केले. आई, मला फक्त तुमचा आधार हवा होता. मला दागिन्यांची पर्वा नाही. सासरे म्हणाले, आज आपल्या सुनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की ग्रामीणता व्यक्तीमध्ये नाही तर विचारात असते. गावची सून ही घराची इज्जत असते. गौरव तिचा हात धरून म्हणाला, मी तुला सांगितले होते ना, सत्याचा विजय होईल. तरीही जाऊचे मन स्थिर राहिले नाही. आता सर्व नातेवाईकांसमोर तिची प्रतिष्ठा कलंकित करावी लागेल असा तिने विचार केला. काही दिवसातच एक मोठी संधी निर्माण झाली. एक दूरचे काका आणि काकू, ज्यांचे मत घरात खूप मानले जात असे, ते भेटायला आले.
सासूबाईने विशेष तयारीबद्दल बोलले असता तिचे जाऊ म्हणाले, आई, यावेळी सर्व काम सुनबाई करेल. कळेल की गावातील सून किती हुशार आहे. राधिका शांतपणे म्हणाली, हो आई, मला आनंद होईल. राधिकाने दिवसभर स्वयंपाक आणि सजावट करण्यात घालवला, पण तिच्या जाऊबाईने नमकचा डब्बा आणि मिठाईसाठी लागणारा रव्याचा डब्बा लपविला, जेणेकरून शेवटच्या क्षणी चूक व्हावी. संध्याकाळी नातेवाईक आले. जाऊबाई हसून म्हणाली, आज आमच्या सुनेनं सगळं जेवण बनवलं आहे. बघूया कशी चव येते. पण प्लेट्स वाढतात सगळे थक्क झाले. चव इतकी संतुलित होती की काका म्हणाले, खूप दिवसांनी मी एवढं स्वादिष्ट जेवण खाल्लं आहे. यात गावातील खरी चव आहे. काकूही हसल्या आणि म्हणाल्या, सर्व काही परिपूर्ण संतुलित आहे. मीठ, मसाला, गोडवा. हे आश्चर्यकारक आहे सुनबाई. सासू अभिमानाने म्हणाली, हे आमच्या सुनेने बनवले आहे. हे गावच्या मातीचे कौशल्य आहे. जाऊचा चेहरा फिक्कट पडला, पण मिठाचा डबा तर नव्हता. राधिका शांत हसत म्हणाली, मी खडा मीठ पुसून टाकले आणि मिठाईसाठी गव्हाचे भाजले. नातेवाईक स्तब्ध झाले. वा, गैरसोयीचे संधीत रूपांतर करणे म्हणजे शहाणपण आहे. यावेळी राधिकाच्या डोळ्यात आदराचे अश्रू आले. मग एका संध्याकाळी शाळेतून शिक्षिका रिपोर्ट कार्ड घेऊन आली. मुलगा अभ्यासात चांगला आहे, पण आता त्याला चांगल्या शाळेत घालणे महत्वाचे आहे, नाहीतर त्याची प्रतिभा दाबली जाईल. घरात शांतता पसरली. सासऱ्यांनी चष्मा काढला. चांगल्या शाळेची फी खूप जास्त आहे. आम्ही नुकतेच गरिबीतून बाहेर पडलो आहोत. दीर म्हणाली, एवढा खर्च परवडणे कठीण आहे. मग जाऊबाई म्हणाली, त्याला काय होतंय? जर मूल साध्या शाळेत शिकले तर सगळीकडे तर सामान्य शिक्षण होते. तिच्या आवाजात आईची ममता नव्हती, तर फक्त पैसे वाचवण्याची काळजी दिसत होती. राधिका शांतपणे ऐकत होती. तिच्या गावाच्या आठवणी तिच्या मनात दटून येत होत्या. पैशांच्या कमतरतेमुळे तिला शाळेत कसे जावे लागले याच्या आठवणी तिच्या मनात दाटून येत होत्या. अनेक हुशार विद्यार्थ्यांनी पैशाच्या कमतरतेमुळे शाळा सोडली होती. मग ती हळुवारपणे म्हणाली, जर मूल हुशार असेल तर त्याला थांबवणे चुकीचे ठरेल. जर पैशाची चिंता असेल तर आपण सर्व मिळून मार्ग काढू शकतो. तिची जाऊ हसली आणि म्हणाली, वा, आता सुनबाई आम्हाला शिक्षणाबद्दल शिकवेल. तिने अशा गावात किती शाळा पाहिल्या आहेत. सासरे शांतपणे म्हणाले, नाही, सुनेचे ऐकून पाहू. कदाचित काही मार्ग असेल. राधिका शांतपणे म्हणाली, आपण घरातील खर्च थोडे जास्त वाटून घेऊ शकतो आणि मीही घरून शिकवणे सुरू करू शकते. काही मुले आली तर तेवढाच थोडा हातभार लागेल आणि त्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळेल आणि मुलाचे शिक्षणही चालू राहील. सर्वांना आश्चर्य वाटले. सासू म्हणाली, खरोखर ही एक चांगली कल्पना आहे. गावातली सून तिच्या मुलांसह इतरांनाही शिक्षण देऊ शकेल. सासरे अभिमानाने म्हणाले, गावातील सुनेनं पुन्हा एकदा तिची विचारसरणी दाखवली आहे. ती पैसे तर वाचवत आहेच, पण तिच्याकडे अनेक योजना आणि उपाय असतात. गौरव शांतपणे राधिकाकडे पाहत होता आणि किंचित हसला. त्याच्या डोळ्यात अभिमान होता. जाऊबाईचा चेहरा पुन्हा उतरला. तिला जाणवले की तिची सून हळूहळू घरातल्या सर्वांच्या नजरेत महत्वाची होत आहे. राधिकाने स्वतःशी विचार केला, जर माझ्या छोट्याशा प्रयत्नांनी या घरातील एखाद्या मुलाला त्याचे शिक्षण पूर्ण करता आले तर तो माझा खरा विजय असेल. पुढच्याच आठवड्यात तिने अंगणात मुलांना शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त तिच्या जावेची मुले बसायची, पण हळूहळू परिसर ही मुलेही त्यात सामील झाली. राधिकाचा दृष्टिकोन वेगळा होता. ती गोष्टी आणि छोट्या खेळांमधून शिकवत असे. मुले हसत खेळत शिकत असत आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करू लागली. तिची सासू अनेकदा दारात उभी राहून पाहत आणि आनंदाने म्हणत असे, सुनबाई, तू शिकवण्यात खूप हुशार आहेस. असं वाटतंय की तू या घराचे नशीब बदलशील. तिचे सासरेही याला सहमत होते. त्यांनी अभिमानाने घोषित केले की आमचे घर आता फक्त खाण्यापिण्यासाठीच नाही, तर आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी देखील ओळखले जाईल. हळूहळू शिकवणी शुल्काचा ओघ येऊ लागला. तिच्या दीरालाही आश्चर्य वाटले की त्यांची सून इतके काही करू शकते, परंतु तिच्या जाऊबाईचा चेहरा अधिकच कटू होत गेला. एके दिवशी एका शेजारी म्हणाली, तुमची धाकटी सून अद्भुत आहे. माझा मुलगा
पहिले कधीही त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत नव्हता, पण आता तो दिवसभर त्याबद्दल बोलत राहतो. खरंच तुम्हाला एक रत्न सापडला आहे. हे ऐकून जाऊबाईचे कान रागाने पेटले आणि तिने तिच्या सोन्याचे कष्ट वाया घालवण्याचा निर्धार केला. संध्याकाळी सर्वांसमोर तिने टोमणे मारत म्हणाली, हो, पैसे तर येत आहेत, पण विचार करा, जर बाहेरच्या लोकांना कळले की आमची सून मुलांना शिकून पैसे कमवते तर ते काय म्हणतील? हे एक आदरणीय घर आहे की उत्पत्नीचा अड्डा? खोलीत शांतता पसरली आणि सर्वांच्या नजरा राधिकावर गेल्या. तिचे डोळे ओळे झाले, पण तिचा आवाज स्थिर होता. दीदी, लोक काय म्हणतील हे मला माहीत नाही, पण जर मी मुलाचे आयुष्य सुधारवू शकले तर ते माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असेल. तिच्या सासऱ्यांनाही लगेच उत्तर दिले, सुनबाई, तू अगदी बरोबर बोलत आहे. कुटुंबाचा सन्मान हा कृतींवर बांधला जातो, दिसण्यावर नाही. सासूही ठामपणे म्हणाली, आतापर्यंत तू सतत सुनेला कमी लेखण्याचा प्रयत्न केलास, पण आता लक्षात ठेव, या घरात कोणीही तिचा आदर कमी करू शकत नाही. जाऊचा चेहरा पडला, पण तिने स्वतःशी विचार केला, हे भांडण अजून संपलेले नाही. त्या रात्री राधिका झोपायला गेली, पण तिचं मन जड झाले होते. जरी मला अपमान सहन करावा लागत असला तरी चालेल, पण जेव्हा एखादे मूल हसून म्हणते की त्याला आता अभ्यास करायला आवडू लागला आहे, तेव्हा तो माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असतो. हळूहळू तिची शिकवणीचे शिक्षण परिसरात लोकप्रिय झाले. दररोज संध्याकाळी मुलांचे हास्य आणि अभ्यास एकत्र येत असे, त्यामुळे घरातील वातावरण बदलले. पण तिच्या जाऊबाईंना हे सर्व सहन झाले नाही. एके दिवशी मुले गेल्यानंतर ती ओरडत म्हणाली, आई, कृपया हे सर्व थांबवा. हे घर आहे, शाळा नाही. लोक म्हणतात की इथे नेहमीच गोंगाट असतो. हे ऐकून तिच्या सासूला धक्का बसला. मुले अभ्यास करायला येतात इथे, गोंगाट कुठे आहे? मग तिच्या जाऊने टोमणे मारले, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या कुटुंबातील सुनबाई शिकवण्यासाठी पैसे घेईल आणि त्यामुळे आपली प्रतिष्ठा खराब होईल. राधिकाच्या डोळ्यात पाणी होते, पण तिचा आवाज स्थिर होता. दीदी, जर यामुळे घराचा आदर कमी होत असेल तर मी ते थांबवेन, पण ज्या मुलांचे मन आता अभ्यासावर केंद्रित होत आहे त्यात काय चूक आहे? मग गौरव पण म्हणाला, राधिका बरोबर बोलत आहे. जर तिच्या शिकवणीमुळे एखाद्याचे जीवन सुधारत असेल तर त्यात काय चूक आहे? भाऊजींनीही भुवया उंचावल्या आणि म्हणाले, पण बाहेरच्यांना उत्तर काय द्यायचे? लोक म्हणतील की आपल्या घरात इतके आर्थिक संकट आहे की सुनबाई मास्तरी करत आहे. तेवढ्यात सासऱ्यांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवले आणि म्हणाले, लोक काय म्हणतील हा विचार करून तुम्ही आपले कल्याण सोडून द्याल का? सुनेमुळे मुले अभ्यास करतात आणि घरातही याची मदत होती, त्यात लाज नाही, अभिमान आहे. मग सासूही ठामपणे म्हणाली, आजपर्यंत सुनेनं तिच्या आनंदासाठी काही केलं नाही, नेहमीच घराबद्दल विचार केला आहे. जर हे काम मुलांसाठी आणि घरासाठी चांगले असेल तर ते थांबवण्याबद्दल बोलू नका. खोलीत शांतता पसरली. जाऊबाईचा चेहरा लाल झाला. मग ती रागाने म्हणाली, ठीक आहे, सगळेजण तिला पाठिंबा देऊ शकता, पण लक्षात ठेवा, एक दिवस हेच कृत्य सर्वांना लाजवेल. राधिकाचे डोळे अश्रूंनी भरले, पण तिचा आवाज गंभीर होता. जर सत्य आणि कठोर परिश्रम कधीही कोणाला लाजवू शकते, तर खोटेपणा आणि आळस सन्मान कसा वाचवू शकतात? तिचे शब्द सर्वांना भावले. तिचे सासरे स्पष्टपणे म्हणाले, आजपासून या घरात कोणीही सुनेला थांबवू शकणार नाही. ती जे काही करत आहे ते बरोबर आहे. दीदी गप्प बसल्या, पण तिच्या डोळ्यात पराभवाचे विष अधिकच गडद झाले होते. आता जेव्हा तिचे सासरे आणि गौरव राधिकाच्या बाजूने उभे असल्याने तिला वाटले की तिचा आवाज आता महत्त्वाचा राहिला नाही. पूर्वी प्रत्येक निर्णय तिच्या सहमतीने घेतला जात होता, पण आता लोक राधिकाचे मत ऐकत होते आणि हाच तिचा सर्वात मोठा पराभव होता. तिने रात्रभर विचार केला की जर ही सुनबाई अशीच चमकत राहिली तर एक दिवस ती तिचे स्थान पूर्णपणे गमावेल. काही दिवसांनी तिला अजून एक संधी मिळाली. तिच्या भाऊजीचा एक मित्र भेटायला आला. तो व्यवसायासाठी वारंवार इथे जात असे. राधिका तो मोठ्यांसारखा आदर देत होता, पण जाऊबाईने दृढ निश्चय केला की हेच तिचे सर्वात मोठे शस्त्र बनेल. त्या संध्याकाळी सर्वजण चहा पीत बसले असताना तिच्या जाऊने
अचानक उपहासात्मक टिप्पणी केली. सुनबाई आजकाल खूप व्यस्त दिसत आहे. आता तरी घरी येणाऱ्या जाणाऱ्या सोबत बराच वेळ बोलतही असते. मला माहीत नाही की ही जवळीक कुठून येते. हे ऐकून वातावरण क्षणभर थंडावले. तिच्या धीराच्या भुवया उंचावल्या. सासू आणि सासरे अस्वस्थ झाले आणि राधिका स्तब्ध झाली. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, दीदी तुम्ही काय बोलत आहात? मी कधीही कोणत्याही सीमा ओलांडल्या नाहीत. पण तिची जाऊ तिथेच थांबली नाही. ती पुढे म्हणाली, मी फक्त म्हणत आहे की नवीन सुनेनं काळजी घेतली पाहिजे. आदर निर्माण करायला वर्षानुवर्ष लागतात, पण क्षणार्धात ते उद्ध्वस्त होते. राधिकासाठी हा सर्वात मोठा धक्का होता. प्रकरण आता टोमणे मारण्यापलीकडे आणि चारित्र्य हननापर्यंत पोहोचले होते. तिच्या डोळ्यात अश्रू येत होते आणि खोलीत शांतता पसरली. रागाच्या भरात त्यांच्या सासऱ्यांनी वर्तमानपत्र बाजूला फेकून दिले आणि म्हणाले, पुरे झाले, हे खूप झाले. पुराव्याशिवाय एखाद्याबद्दल असे बोलणे एखाद्या महिलेला शोभत नाही. पण धीराच्या मनात संशयाचे बीज आधीच पेरले गेले होते. तो शांतपणे राधिकाकडे पाहत राहिला आणि खोलीत निघून गेला. राधिकाचे हृदय जणू काही तुटत चालले होते. रात्री एकटीच अश्रूंनी घसा दाबत तिने विचार केला की मी प्रत्येक वेळी स्वतःला बरोबर सिद्ध केले आहे, पण आता जर माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर मी काय करेन? हा माझ्या अस्तित्वावरचा हल्ला आहे. आकाशाकडे पाहून ती स्वतःशीच म्हणाली, अरे देवा, जर माझे हेतू शुद्ध असतील तर सत्य बाहेर येईल. मला या वादळाचा सामना करण्याची शक्ती दे. तिच्या जाऊबाईच्या बोलण्याने घरातील वातावरण विषारी झाले होते. जरी तिच्या सासू आणि सासऱ्यांनी राधिकाला पाठिंबा दिला तरी पण तिच्या नवऱ्याच्या मनात संशयाची भिंत उभी राहिली होती. राधिका रात्रभर रडत होती, विचार करत होती, माझ्या या सत्यालाही पुरावा लागेल का? दुसऱ्या दिवशी जेव्हा भाऊजीचा तोच मित्र आला तेव्हा राधिका समोर आली नाही. शांतपणे स्वयंपाकघरात काम करत होती. तिच्या सासूने तिची अवस्था पाहिली आणि म्हणाली, सुनबाई, तू का लपत आहेस? सत्याला घाबरण्याचे काय कारण आहे? राधिका रडक्या आवाजात म्हणाली, आई, सत्य बोलणारा माणूस कधीच घाबरत नाही, पण प्रत्येकात आरोप सहन करण्याची ताकद नसते. दरम्यान सासऱ्यांनी सर्वांना हॉलमध्ये बोलावले आणि भाऊजींना म्हणाली, बाळा, तू तुझ्या मित्राला विचारायला हवे. जर त्याच्या आणि सुनेमध्ये काही गडबड असती तर तो आज इतक्या आदराने आपल्या घरी आला असता का? भाऊजी गप्प झाले. मग मित्र म्हणाला, भाऊ, मला खेद आहे की माझ्यामुळे सुनेवर संशय घेतला गेला. खरे सांगायचे तर तुमची सुनबाई नेहमीच मला दिरासारखा सन्मान देतात. ज्यांच्यात हे संस्कार आहेत तो कधीही त्यांच्या सीमा ओलांडणार नाही. खोलीतील वातावरण बदलले. सासूच्या डोळ्यात अश्रू आले आणि सर्वांसमोर तिने राधिकाचा हात धरला आणि म्हणाली, आजपासून या घरातील सुनेचा सन्मान कोणीही धोक्यात आणण्याचे धाडस करणार नाही. तो त्यावर प्रश्नचिन्हही उपस्थित करणार नाही. ती माझी मुलगी आहे आणि जो कोणी तिच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे धाडस करेल तो माझ्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करेल. सासऱ्यांनीही स्पष्टपणे सांगितले, गावातील सून मूर्ख नसते. खरा मूर्ख तो असतो जो स्त्रीचा सन्मान धोक्यात घालतो. गौरवचे डोकेही लाजेने खालीच गेले आणि तो हळू आवाजात म्हणाला, राधिका, मला माफ कर, मी तुला ओळखले नाही. राधिकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिच्या ओठांवर समाधानी हास्य पसरले. मला कोणाचीही माफी नको आहे. मला फक्त खात्री करायची आहे की अशा प्रकारे दुसऱ्या कोणत्याही सुनेचा सन्मान कलंकित होणार नाही. तिच्या वहिनीचा चेहरा फिका पडला. तिच्या सर्व युक्त्या अपयशी ठरल्या. तिच्या सासूनेही कठोरपणे म्हटले, पुरे झाले, आता टोमणे मारायचे नाहीत. स्वतःला सुधारायला शिका, नाहीतर तुमच्या विषाने घराच्या भिंती तडकतील. त्या दिवशी पहिल्यांदाच घरातील वातावरण बदलले. राधिकाच्या डोळ्यात आत्मविश्वास चमकला आणि तो सत्याच्या बाजूने होता. तिला वाटले की त्याची सर्वात मोठी लढाई संपली आहे. त्या रात्री छतावर उभा राहून तिने आकाशाकडे पाहिले आणि स्वतःशी म्हणाली, अरे देवा, तुम्हाला नेहमीच साथ दिल्याबद्दल धन्यवाद. आता मला विश्वास झाला आहे की कितीही षडयंत्र असले तरी सत्याचा विजय हा होतोच. मित्रांनो, जर ही कहाणी तुमच्या हृदयाला भिडली असेल
तर कृपया ती शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्याच अशा एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.